चांगले नाईट स्पर्धेचे आयोजक देखील आहेत. तर त्याच्याबरोबर जितूदादा नाईक, वन ऑफ द लिजन, एक उत्तम दर्जाचे लेदर क्रिकेटर, त्यांना आपण ऑन स्क्रीन पाहत आहे. तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाकडे चाललेत अक्षय पवार, जो नेहमी करतो गोलंदाजांवरती पलटवार. तो खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती आलाय. टीमची धावसंख्या सध्या धावफलकावरती काहीच नाही. एक विकेट मिळाला, गोल्डन डकचा शिकार झाला मनीष. शून्याचा भोपलाही न फोडता हा खेळाडू मैदानाच्या बाहेर गेला क्रुशियल मुवमेंटला. ज्या ठिकाणी हा सामना देखील आपण जर पाहिला तर डू ऑर डाय, करो या मरो, डिसायडर मॅच सध्या मैदानामध्ये आपण रंगताना पाहत आहे. उत्तम असं करत टेलिकास्ट स्पर्धेचं लॉफ केला, बॉलला ब्लॅकच्या स्लॉट मध्ये आलाय. छोटे कच्चा खेळाडू, छोटा पॅक बडा धमाका, मिला मौका और जडा छक्का. लॉंगांच्या बाहेर, हवा के साथ साथ घटा के संग संग षटकार. फोटोजेनिक शॉट होता. फोटोकडे कधी फटक्याकडे पाहतच बसला. फोटो काढावा असा फटका होता अक्षयचा. मोमेंटम देऊन जाणारा हा फटका. कारगरवरून महेश पाटील आमचे परममित्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आज प्रत्येक जण घरी आपल्या बसून मात्र या स्पर्धेचा आनंद घेतोय. त्या सर्व व्ह्यूअर्सचं आपण करूया सहर्ष स्वागत. वन्स अगेन थोडी लेंथ मागे घेतली, मागचा बॉल स्लॉटमध्ये टाकला. यावेळेला कमी गतीचा बॉल फलंदाजाला बीट करत असताना विकेट किपरकडे निघाला. डॉट निर्धाव चेंडू आपण पाहता त्या ठिकाणी साहिल लोंगले या खेळाडूच्या माध्यमातून. आजचा दिवस खास आहे. मराठी नवीन वर्ष आणि नवीन वर्षामध्ये आपण सध्या आहोत, त्यामुळे सातत्याने मराठी भाषेला प्राधान्य आज कॉमेंट्री बॉक्सने देखील दिलंय. सर्व आमचे दिग्गज समालोचक मॅक्स सर, एका बाजूला आमचे प्रवीण दुगाडे सर, आमचे मार्गदर्शक नितेशजी भोईर असेल, आतिशी पाटील, त्यांना आपण ऐकताय. प्रत्येकाचं योगदान. हॅमर्ड एक्सा कव्हरला, इनसाइड आउट. अक्षय पवारचा हा फेवरेट स्ट्रोक आहे. स्लॉट मध्ये दिला बॉल, स्लाइडली आउट द ऑफ स्टंप, एक्सा कव्हरच्या बाहेर, लांब लचक षटकार. पहिल्या ओव्हरचा खेळ संपत असताना बॅटिंग करणाऱ्या दिघोडे संघाची धावसंख्या धाव फलकावरती 1 गडी बाद 12. अक्षय पवारच्या बॅटमधून. खरं तर अक्षय पवार यांचे मोठे बंधुराज किरण पवार, जे सध्या खरे तर वीर मराठा जोहे या संघाचे कॅप्टन आहेत आणि बरोबर 23 मार्चला त्यांचा सामना आहे. त्यामुळे तेही सामन्याचा आनंद मला वाटतं घेतात. त्या ठिकाणी त्यांनाही विनंती असेल या मंचावरती आपलं स्वागत. ज्याने खरं तर या ठिकाणी आपण पाहिला पुणे संघाच्या अगेन्स्ट दमदार कामगिरी केली होती. जवळजवळ 40+ इनिंग साकारत असताना तो खेळाडू सामनावीर राहिला किरण पवार. त्यालाही आपण पाहता सामन्याचा आनंद घेत असताना आक्रमक खेळाडू. 43 रनची एक स्फोटक इनिंग किरण पवारच्या माध्यमातून पाहिल्याने आमच्या संघाचा संघनायक देखील आहे. त्यामुळे किरण पवार तुमचंही स्वागत. आणि उद्या मला वाटतं प्रॅक्टिस मॅच त्यांची असेल कदाचित, त्याबद्दल त्यांनाही देऊया शुभेच्छा. सेकंड ओव्हर आणि सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग मार्कमध्ये फार रन येतील. त्या ठिकाणी सेकंड ओव्हरसाठी गोलंदाज गणेश घारे हा खेळाडू, उमरुलीचाच खेळाडू गणेश घारे. एका संघातील हे खेळाडू मैदानामध्ये आहेत. खरं तर साहिल, हर्षल, गणेश यांना आपण नेहमी सातत्याने पाहिलं. कर्जत परिसरातील खतर ग्रामीण मधील काही तुरळक संघ, ज्यामध्ये कडाव संघाचा मी उल्लेख करेल. उमरोली संघ हा सातत्याने पनवेल, उरण, पेन, खालापूर परिसरामध्ये नेहमी सहभागी होत असतो. त्यामधला हा संघ आपण पाहताय. उमरोलीचे हे 2 खेळाडू गणेश घारे बॉलिंग मार्क मध्ये समोर, प्रथमेश म्हात्रे कॅप्टन. पहिला बॉल गुडघा वाकवत ऑन साइडला स्लॉग इट. क्या बात आहे. मोठा गॅप शोधत असताना भव्य स्वागत केलं गणेश घारेचं कॅप्टन प्रथमेश म्हात्रेच्या बॅटमधून. हा खणखणीत चौकार. काल खरं तर आपण पाहिला विश्वजित ठाकूर यांचा संघ देखील सुपर 16 मध्ये क्वालिफाय झालाय परवाच्या दिवस रात्रीमध्ये. आणि खरं तर 6 पर्वामधून तब्बल चौथ्यांदा कॅप्टन म्हणून त्याने संघाला सुपर 16 मध्ये क्वालिफाय केलं. 3 वेळा वीर मराठा जोहे संघाला त्याने क्वालिफाय करून दिलं होतं आणि काल देखील त्याचा संघ क्वालिफाय झाला. त्यालाही शुभेच्छा आपण देऊया. प्रत्येक संघ आहेत आणि प्रत्येक संघाचे कॅप्टन फुल लेंथ. आता मात्र वेगावरती स्वार झाले. सबमरीन अनइव्हन बाउन्स पाहायला मिळाला या बॉल मागे. टप्पा पडल्यानंतर अपेक्षित बाउन्स त्या ठिकाणी प्रथमेशला मिळालेला नाहीये. त्यामुळे चेंडूने बॅटचा संपर्क नसल्या कारणाने हा डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. कंचन पालकर सर या इनिंगचा आपण एकंदरीत विचार केला तर सिंगल डबल आतापर्यंत नाही आहेत. 2 षटकार 1 चौकार म्हणजे खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी.
मारेल तर षटकार चौकारच. आता पुढे आले होते, स्टेप आउटचा प्रयत्न होता आणि यावेळेला मात्र पहिली सिंगल या डावामध्ये येताना पाहायला मिळाली. 17 धाबा सध्या स्कोर कार्ड वरती लागताना पाहायला मिळतील. चांगले खेळाडू आहेत दोघेही, अतिशय स्फोटक आहेत. दोघांकडे ग्रामीण गट आणि खुल्या गटाचा प्रचंड मोठा अनुभव आहे. एका बाजूला ISPL चा अनुभव असणारा प्रथमेश, त्याच्यासोबत प्रतिस्पर्धी संघाचा कॅप्टन साहिल देखील तितकाच ताकदीचा खेळाडू आहे. त्यामुळे चांगलं बॅटल तुम्हाला या लढतीमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. जो जिंकेल तो मात्र आजच्या लॉट मधला, आजच्या दिवसातला सेकंड टॉपर राहील. याही वेळेला प्रॉपर बॅटला बॉल लागलेला नाही. रुबी कट, चायना कट, लेमन कट पाहायला मिळाली. आतली कडा घेत असताना बॉल विकेट किपरच्या मागे निघाला, ज्या ठिकाणी सिंगल रन मिळेल. बॅटिंग करत असताना टीम जय माता दी दिगोडे रिबल्स या टीमला, ज्या संघाचे पुरस्कर्ते आहेत मयूर शेठ गर्द एका बाजूला, ॲडव्होकेट सुशांत गर्द आणि दुसऱ्या बाजूला जो प्रतिस्पर्धी संघ आहे आमदार महेंद्र शेठ तोरवे फाउंडेशन कर्जत, या टीमला आपण पाहत आहे प्रसादजी तोरवे, राजेशजी मोडक आणि संपूर्ण त्यांचे सहकारी. त्यांचं विशेष आपण या ठिकाणी कौतुक करूया. फिंगर रोल आणि इथे मात्र डाऊन दी ग्राउंड, व्हॉट अ शॉट. बॅटला परफेक्ट मिडल आला आणि कडक शॉट पाहायला मिळाला. टक साऊंड ऐकला, बॉल चालला बाउंड्रीच्या पलीकडे, सीमा पार, षटकार. कमालीचा फटका होता कॅप्टन प्रथमेश म्हात्रे पिट्टू या खेळाडूचा, जो फुंडे गावाला नेहमी रिप्रेझेंट करत असतो ग्रामीण गटामध्ये. एका बाजूला आपण पाहताय खतर सावळेचा सुपरस्टार अक्षय पवार, बॉलिंग मार्क वरती कर्जत उमरोलीचा खेळाडू आहे. त्या ठिकाणी गणेश गारे, त्याच्यावरती आक्रमण. टीमची धावसंख्या सध्या धावफलकावरती आहे ती म्हणजे एक गडी बाद 24 धावा, 24 लॉस ऑफ 1, सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ असताना आणखीन एक अनऑर्थोडॉक्स टाइप हेलिकॉप्टर, तोही चाललाय ब्लॅक स्क्रीनच्या बाहेर. इट्स आउट ऑफ दी बार. प्रथमेश म्हात्रेचा आणखीन एक ब्रँडेड षटकार. धावांची मोठी गुंतवणूक या मॅच मध्ये करायची आणि काय खेळतोय प्रथमेश, अप्रतिम फटके. मागचे दोन्ही फटके आपण जर पाहिले तर आजच्या रात्रीमधील सर्वात चांगले फटके पाहायला मिळाले प्रथमेश कडून. चांगली बॅटिंग करत असताना पण त्याला पाहिलं. 2 ओव्हरचा खेळ आपला मागच्या ओव्हरमध्ये 18 आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 2 षटकाराच्या मध्ये 12 होत्या. पॉवर प्लेमध्ये 2 षटका आपण जर पाहिली, सेकंड पॉवर प्ले देखील कंप्लीट झालाय आणि आतापर्यंत 30 धावा स्कोर कार्ड वरती 15.00च्या सरासरीने. कर्जत संघाकडून मागच्या सामन्यामध्ये अनिकेत मोकल हा खेळाडू सामनावीर राहिला होता. त्याने चमकदार कामगिरी त्या लढतीमध्ये केली होती. ऑन स्क्रीन आपण सध्या पाहत आहे अक्षय पवार या खेळाडूला. सातत्याने चांगला परफॉर्मन्स देणारा हा खेळाडू अक्षय पवार, जो नेहमी करतो गोलंदाजांमध्ये पलटवार असा हा खेळाडू. फुल टॉस बॉल, आ बैल मुझे मार, खराब लाईन वरती टाकलेला हा चेंडू फुल टॉस वरती फुल टोल वसूल करणारा अक्षयचा धमाका, षटकार. षटकार आपण त्या ठिकाणी पाहायला मिळाला. डोळ्यांच्या सेफ्टीसाठी पण पहिला आय गार्ड घातलेले आहेत, ते एक महत्वाचे आहेत. कारण आजकाल डोळे म्हटलं की अतिशय नाजूक आणि त्याला दुखापत होऊ नये यासाठी मात्र प्रिकॉशन घेतली खेळाडूंनी. दोघेही अगदी त्याच पद्धतीचे खेळाडू आहेत. स्विंग अँड मिस, क्या बात आहे. फुटवर्क नाहीये. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क हा नेहमी गरजेचा असतो आणि यावेळेला फुटवर्क नसताना मात्र त्या ठिकाणी डॉट बॉल पाहायला मिळाला. सेफ्टी गॉगल नक्कीच आहेत त्या ठिकाणी खेळाडूंसाठी, दुखापत होऊ नये यासाठी मात्र वापरल्या जातात. किरण पवारला आपण पाहिलं, एकदा त्याला दुखापत झाली त्यानंतर त्याने त्या गोष्टीची सुरुवात केली. बरेचसे खेळाडू आजकाल आपण सर्रास या गोष्टीचा वापर करतात. सुरुवातीला ऋषी नाईकला पाहिलं, फ्लिक केलाय बॉल, व्हॉट अ शॉट, क्या बात आहे. ISPL मध्ये हा 9वा असता इतका लांब मारलाय, किती लांब गेलाय. अवकाशाला गवसणी घालत असताना अक्षय पवारचा पलटवार आणि सरळ केला वार बाउंड्रीच्या बाहेर, षटकार.
काय ताकद होती या फटक्यामध्ये. क्रिकेटचा खेळ हा आपण जर पाहिला, हा पैलवानांचा खेळ नाहीये. क्रिकेटचा खेळ ज्यांचा आहे, ज्यांच्याकडे ताकद आहे, टेक्निक आहे, ज्यांच्याकडे टायमिंग आहे, मनगटामध्ये जे कदर नजर आहे, नजाकत आहे, त्या खेळाडूंचा हा खेळ आहे. आणि बघा अगदी स्लिम फिट अक्षय पवार आणि त्याने फटका किती लांब मारला. सोनाली गावामध्ये जणू काही पोहोचला हा बॉल, इतका लांब मारला. आक्रमक फटका आपण त्या ठिकाणी पाहिला. आणि आता नवीन बॉलची पूर्तता केली जाईल. सिक्सर से बडा कोई नाही. सिक्सर सुप्रीमोचा चेंडू वापरतो आपण या स्पर्धेमध्ये. रायगड प्रीमियर लीगच्या प्रत्येक सीझनमध्ये केतन शेट यांचा हे ब्रँड सध्या आपण पाहिलं. ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे, त्यामुळे अतिरिक्त बाउन्स प्रत्येक बॉलला दिलाय. मग नेव्ही असेल, 70-70 असेल, सिक्सर सुप्रीमो बात ही कुछ न्यारी है इस गेंद की. आणि खूप चांगला हा चेंडू मात्र या ठिकाणी फलंदाजांना गोलंदाजांना ॲडव्हान्टेज देत असताना पाहायला मिळाला. क्रीडांगणाची आउटफील्ड चांगली आहे. विकेट तर अतिशय सुंदर पाटा विकेट आहे, त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेत असताना हे सर्व खेळाडू या मला शरीरापासून दूर दबाव आता साहिल लोंगलेवरती, कारण त्यांनाही माहिती आहे त्यांच्या अगेन्स्ट अक्षयने मात्र जोरदार हिट मारलेला आहे. त्यांना थांबवायचं आहे, त्यांना रोखायचं आहे. जर का याच पद्धतीने खरं तर हा खेळाडू खेळत राहिला तर मोठी धावसंख्या या ठिकाणी येऊ शकणार. आतापर्यंत वाटचाल जी झाली आहे 2.3 चेंडूच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 43 अशी धावसंख्या सध्या धावफलकावरती आहे. त्या ठिकाणी चांगली धावसंख्या उभारली आहे. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना प्रथमेच्या संघाने इथे देखील पिक केल्या बॉलला खेचून मारण्याचा प्रयत्न. मिड विकेटला फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक धाव, क्विक थ्रो आपण पाहिला डीप मधून, चांगला थ्रो आला आणि त्या ठिकाणी सिंगल मेल एंड बदलला. विकेट हवाय, पार्टनरशिप फोडावी लागेल. पहिल्याच खेळाडू शून्यावरती बाजूला. मनीष ज्याने मागच्या 2 सामन्यामध्ये हाहाकार माजवला होता, तो खेळाडू लवकर बाजूला. त्यानंतर असं वाटलं दबाव क्रिएट होईल या टीमवरती. पण अजून या टीमकडे आपण जर पाहिलं, आयुष कोळी सारखा एक चांगला अष्टपैलू खेळाडू या टीममध्ये, अमित सारखा एक चांगला खेळाडू, केदार भोईर देखील आहे. त्यामुळे बॅटिंग ऑर्डर जर आपण पाहिली या ठिकाणी जय माता दिगोडे रिबे संघाचे तर मजबूत आहे. आणि त्यांना नेस्तनबूत करण्यासाठी तुम्हाला देखील आता गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. बॉलिंग मधलं स्टँडर्ड तुम्हाला डेव्हलप करावं लागेल. फिल्डिंग तितकीच सुंदर करावी लागेल. धावसंख्या 44, लॉस ऑफ 1. या षटकातला पुढचा बॉल महागडा स्पेल टाकतोय साहिल. 1.4 चेंडूमध्ये त्याने आतापर्यंत 26 धावा त्या ठिकाणी खर्च केलेल्या आहेत. अजून 2 बॉल तिसऱ्या षटकातील बाकी आहेत. टार्गेट सेट करायचा पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जय माता दी दिघोडे रिबस टीमला सुंदर वाटचाल सुरू केली. पहिल्या काही बॉलमध्ये सेन्सिबल, क्या बात आहे, पुश करो और खुश रहो. डोक्याचा वापर करत असताना सेकंडला निघालेत. कॉल रिस्की होता त्या ठिकाणी प्रथमेशचा. नॉनस्ट्रायकिंग एंडला थ्रो येईल. तद्वर मात्र दोन्ही खेळाडू अगदी सहज आणि सुरक्षित त्या ठिकाणी आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलेले आहेत. दोघेही फिट आहेत. दोघांना माहिती आहे प्रत्येक रनचं महत्व किती आहे. डबलला मात्र प्राधान्य देत असताना 2 धावा या ठिकाणी आल्या. 46 ऑन स्क्रीन आपण पाहता. सावळेचा सुपरस्टार अक्षय पवार, किरण पवार, अक्षय पवार हे बंधुराज, ज्याने करता रायगड टेनिस क्रिकेट विश्वाला मात्र खूप मोठं योगदान दिले. अशी ही जोडी त्यामधला अक्षय मैदानामध्ये आहे. पुन्हा एकदा सेन्सिबल सन्मान दिलाय. ब्लॉक हॉलला बॉल टाकलाय आणि या बॉलला सन्मान देत असताना कॅप्टन प्रथमेश. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना जय माता दी दिगोडे रिबेस टीमची धावसंख्या धावफलकावरती एक गडी बाद 46 धावा. डीजे प्लीज. प्रीमियर क्रिकेटचा रंगला उत्सव खास खेळाडूचा अतिथी कक्षामध्ये पाहतोय. आजच्या रायगड प्रीमियर लीगच्या 6व्या पर्वामध्ये बुकडबिरा गावाचे उद्योजक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एक दमदार व्यक्तिमत्व शेखरदादा पाटील यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी करतोय. उशिरापर्यंत चालू असणाऱ्या स्पर्धेमध्ये आज दुपारपासून असंख्य मान्यवरांची उपस्थिती आपल्याला बघायला मिळाली. त्यामध्ये राजकीय मित्रच असं जणू काही आपण संबोधू शकतो. महेश कुडू साहेबांच्या शुभ हस्ते हा त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. तदनंतर अतिथी कक्षामध्ये आणखी एक व्यक्तिरेखा, द लेजंड ऑफ लेदर बॉल क्रिकेट, रायगडमध्ये सर्वाधिक काळ लेदर बॉल क्रिकेटची सेवा करणारा, रायगडचं नेतृत्व ज्यानं केलं, उरण आणि पनवेलच्या क्रिकेटला जोडणारा हा मधल्या माळेचा मोती जितूदादा नाईक यांचे या ठिकाणी शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी करत आहोत. आपण आलात त्याबद्दल निश्चितपणे आपलं मनापासून आभार व्यक्त करतोय. 3 ओव्हरचा खेळ प्रवीण सर या ठिकाणी संपला आणि 46 आल्या. अजून 3 षटकं बाकी आहेत. जर का याच
मोमेंटमला पुढे घेऊन गेले तर किमान 90+ रन होऊ शकतात. आणि आय थिंक या धावा फार महत्वाच्या राहतील या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या जय माता दी दिगोडे रिबेस टीमला. हा नक्कीच, कारण 3 षटकांमध्ये आपण जर पाहिलं तर सरासरी 15च्या सरासरीने किंवा 15.33च्या सरासरीने या 46 धावा आल्यात. आणि हेच जर झालं संपूर्ण 6 षटकं तर किमान 92 धावा. आणि या 92 धावांचं ओझं पेलणं फार कठीण आहे, कारण प्रत्येक वेळेला तुम्ही 90+ कराल याची शाश्वती नसते क्रिकेटमध्ये. पहिल्यांदा आपण पाहिलं कर्जतने जो सामना जिंकला अलिबाग विरोधात, UV स्पोर्ट्स अलिबाग विरोधात, त्यामध्ये त्यांनी धावा जमवल्या होत्या, पण तेवढ्या धावा देतही आणल्या होत्या. हे सतिती कक्षामध्ये पाहतोय जय आणि विरू. पुणे गावातील A1 जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय, या मंचकावर पाहतोय. त्यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी करतोय. अजय दादा असतील, उमेश दादा असतील, करता जिथे जातात तिथे सोबत असतात. मैत्रीच्या दुनियेतील आणि त्या धाग्यातील निखळ मैत्रीचा धागा जोपासणारे हे दोघे बंधुतुल्य असणारे व्यावसायिक पार्टनर. त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेचे मुख्य आयोजक महेश कडू साहेबांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी त्यांना मान सन्मान समर्पित करत आहोत. रोशन सर, खरं तर एक चांगल्या षटकाची गरज आहे. मी तर म्हणेन कर्जत संघाला एखाद दुसरा बळी किंवा ही जी जमलेली जोडी आहे ती फोडावी लागणार आहे. येणारा गोलंदाज ऋषी ठोंबरे. कुडाव्याचा हा खेळाडू प्रवीण सर मैदानामध्ये आला आणि खरं तर याच संघाने पराभूत केलं होतं कर्जत टीमला पहिल्या लढतीमध्ये, जिथे 1 बॉल 6चं समीकरण होतं. प्रथमेशने षटकार ठोकला होता अनिकेत मोकलच्या अगेन्स्ट. आणि बघा योगायोग हा संघ पुन्हा एकमेकांच्या समोर खेळत असताना तुम्ही पाहताय. काल तसंच झालं. काल सियोक स्पोर्ट्स दापोली आणि ND वॉरियर्स तळेकर मुरुड, आणि इथे मात्र कोणती चूक करणार नाही आहेत अक्षय पवार. एक जबरदस्त फटका येतोय मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून जातोय षटकार. समोर होता आणि त्याला पिक करत असताना पण अक्षय पवारला त्या ठिकाणी पाहिला. हा रिप्ले बघा बॉलचा, पुन्हा एकदा हा फटका तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळेल. थोडेसे शफल झाले, फुल लेंथ बॉल आणि त्यानंतर पिक करत असताना हँड अँड आय कॉर्डिनेशन, बॅट स्विंग चांगला होता अक्षयचा आणि रडारमध्ये बॉल, मिड विकेट पार. आणि मगाशी तुम्ही उल्लेख केला की रायगडची मिसाईल, खऱ्या अर्थानं किरण पवार सामना पाहतोय. मोठा भाऊ जर सामना पाहत असेल तर बारक्याला काहीतरी करावंच लागेल मैदानात. नेक्स्ट बॉल ऋषी तया ओ दी विकेट. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर, यावेळेला मात्र बॅटची कडा घेत असताना नशिबाने दिली साथ. उसळी घेणारा राईज होणारा बॉल निघाला त्या ठिकाणी फाईन लेग कडे दणदण करत सीमा पार, 4 चौकार. रोशन, तसं जर पाहिलं आपण तर हा पूल करण्याचा प्रयत्न होता अक्षय पवार याचा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय आणि बॅटची वरची कडा घेऊन खरं तर शॉर्ट फाईन लेगच्या वरून चेटू जातोय. फाईन लेग सीमारेषेबाहेर, चौकार. या चौकारानं धावफलकावर धावा लागल्या त्या 56. चांगलं टायमिंग. हाफ ट्रॅकर बॉल थोडासा राईज झाला होता, त्याच्यावरती पूल करत असताना नशिबाने साथ दिली. बॅटची कडा घेत असताना चौकार मिळाला. तर ऋषीला कमबॅक करावं लागेल. यंगस्टर आहे या कुडाव्याचा. स्लोवर बॉल पुन्हा पिक केलाय आणि उंची घेतली. अंतर कमी कापलंय, झेलची शक्यता होती आणि झेल सोडलाय वाघाचा, अक्षय पवारचा. क्या बात आहे. पलटवार करण्याची संधी आता कर्जतकरांना होती. डीप मध्ये जो फिल्डर आहे त्याने हा झेल सोडलाय. साहिल लोंगले स्वतः कॅप्टन सर. हा नक्कीच. बघा रोशन सर, खरं सांगायचं झालं तर क्रिकेटमध्ये तुम्हाला वारंवार संध्या मिळत नसतात. जी संधी मिळते त्या संधीचं सोनं करायचं असतं. संघ अडचणीत असताना समोरच्या संघाचा जर बळी मिळतोय अक्षय पवार सारख्या हिऱ्याचा, तर तो हिरा खरं तर मुठ्ठीमध्ये घ्यायला हवा होता साहिल लोंगलेनं. कर्जतकरांचं खरं तर वैशिष्ट्य आपण पाहिलं, 3 वर्ष 3 कॅप्टन. मला वाटतं पहिल्या वर्षी कौशलला आपण पाहिलं, त्यानंतर विजयला आपण कॅप्टनच्या, विजय पवार हा खेळाडू कॅप्टनच्या भूमिकेमध्ये. यंदा खरं तर साहिल लोंगलेला पाहता 1 वर्ष रजत देखील होता. प्रत्येक वर्षी नवा कॅप्टन, नवा संकल्प. पण इथे प्रथमेश स्लॉट मध्ये बॉल मिड विकेटला या ठिकाणी पाठवला बॉल बाउंड्रीच्या पलीकडे, फ्लॅट अँड फ्युरियस षटकार. रोशन सर, मगाशी आपण अनालिसिस ज्या पद्धतीने केलं, 46 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर हा खेळ जर असाच राहिला, बघा घुटना टेक आणि तमाशा देख, आउटसाईड ऑफ स्टंपचा बॉल त्याने खेचलाय ऑन साईडला, मिड विकेटच्या वरून हा षटकार मारलाय. प्रथमेश त्याचा क्लास, त्याची गुणवत्ता, हे त्याच्या सगळ्या या ही जी मोठी तो खेळी साकारतोय त्या खेळीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. बाहेरचा बॉल फोर्स करत असताना मिड विकेटला त्याने मारला, हा षटकार पाहायला मिळाला. आता ऋषीला कमबॅक करणं बंधनकारक राहील. पण तो पुन्हा एकदा, व्हॉट अ शॉट.
उंची घेतली आहे परंतु अंतर कापलेलं नाहीये आणि अखेरकार ऋषीने विकेट काढलाय. शुभमला आपण पाहता डीप मध्ये कॅचला जज करत असताना आणि विकेट मिळाला कॅप्टनचा. कॅप्टन दी डिपार्ट प्रथमेश बॅक टू दी डगआउट. फरक किंवा 10-15 धावांचा तरी फरक आपल्याला शेवटच्या क्षणी जाणवतो, कारण तो सेट फलंदाज असतो. चेंडू त्याला फुटबॉल सारखा दिसतो. अशा वेळेला एक नवीन फलंदाज ज्यावेळी क्रीजवर येतो, हे धावा ज्या 63 दिसत आहेत त्या 83 पर्यंत थांबवण्याचा खरं तर प्रयत्न करायला हवा, मी तर म्हणेन कर्जतच्या गोलंदाजांकडून. या एकाच ओव्हरमध्ये 2 संध्या निर्माण करून दिला ऋषीने. ऋषीचं खरं तर विशेष कौतुक करायला पहिल्यांदा साहिलने झेल सोडला होता अक्षय पवारचा आणि त्यानंतर प्रथमेशचा झेल टिपला शुभम गोडविंदे या खेळाडूने. ऋषी मात्र कमबॅक करून देतोय. अनुभवी आहे हा खेळाडू. कुडाबे संघासाठी मात्र ग्रामीण क्रिकेट नेहमी खेळत आलाय आणि तालुका लेवलचं क्रिकेट असेल, रायगड प्रीमियर लीग, PPL अशा अनेक खरं तर फ्रँचायझी क्रिकेटमध्ये देखील त्याचं चांगलं योगदान राहिलं आणि इथे मात्र त्याच्या माध्यमातून कमबॅक. नवीन बॅटर अमित पाटील स्टॅकिंग यांना 63 2. सध्या परिस्थिती सेन्सिबल बॅक टू द बॉलर खेळले. मध्ये बॉलला उचलला आणि इथे पण पाहिलं डॉट. या षटकामध्ये धावा जरूर आल्या. 17 एक महत्वाचा विकेट मिळाला प्रथमेशचा ऋषीला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना जय माता दी दिघोडे रिबल्स टीमची धावसंख्या स्कोर कार्डवरती 2 गडी बाद 63 धावा. 63 धावा झाल्या तर आपण 96 किंवा 92 धावांचा उल्लेख केला होता. त्या धावा अजूनही होऊ शकतात खरं पाहिलं तर जय माता दी दिघोडे संघाच्या, कारण अक्षय पवार अजूनही क्रीजवर आहे. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ज्या पद्धतीने अक्षयची बॅट आग ओकते आणि ती जर शेवटपर्यंत त्याच पद्धतीने तळपली तर या धावा, जे टार्गेट, जे उद्दिष्ट, जे करंट रन रेटनुसार आपल्याला पाहायला मिळू शकतं. चांगल्या स्थितीमध्ये सध्या आहे बॅटिंग करणारा जय माता दी दिघोडे रिबल्स संघ. जो संघ, ज्या संघाचे संघ मालक आहेत मयूरजी गरत अँड ॲडव्होकेट सुशांत गरत, आकाशभाई टकले या संघाचे व्यवस्थापक त्यांनाही आपण पाहत आहे. का तर त्यांचं विशेष कौतुक आम्ही या ठिकाणी करू. लास्ट 2 ओव्हर्स बीड गावचा हा खेळाडू खरं तर पाचवं षटक चालू आहे. क्षमा असावी. 5व्या षटकामध्ये सध्या आपण आहोत आणि नितीन धुळे हा खेळाडू जो कर्जत बीडचा खेळाडू आहे. डाव्या हाताचा त्याने 1 वर्ष शिरडोनचं मैदान गाजवलं होतं रायगड प्रीमियर लीग मध्ये. असा एक दमदार खेळाडू बॉलिंग मार्क वरती आलाय 5व्या षटकामध्ये. 5वा षटक आणि फार महत्वाचं षटक राहील. 63 धाव फलकावरती आहेत 4 षटकांच्या समाप्तीनंतर. नितीन धुळेला आपण पाहता लॉंग रनअप आणि समोर अक्षय पवार जो वैयक्तिक 11 मध्ये 37 या धावसंख्येवरती खेळतोय. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळाली. पहिला बॉल नितीनचा जागेवरून बिग केलाय. उंची घेत असताना अवकाशाला गवसती घालणारा अक्षय पवारचा पुन्हा एकदा वार. बॉल चालला सीमा पार. षटकार. काय फटका मारलाय. हँड अँड आय कॉर्डिनेशन, बॅट स्विंग ला जबाब अक्षय पवारचा या फटक्यामध्ये पाहायला मिळाला. धावांची गती वाढवणारे स्ट्रोक्स खेळतो अक्षय पवार. आणखीन एक षटकार त्याच्या बॅटमधून आला. 69 69 धावा सध्या स्कोर कार्ड बरं. आपण प्रेडिक्ट केलं किमान 90+. आता त्याच्याही पलीकडे जाण्याची शक्यता आहे बॅटिंग करणारा दिघोडे संघ. राऊंड द विकेट पायात टाकल्या बॉल. स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली. नॉन स्ट्रायकिंग इनला थ्रो येईल त्यावर मात्र वेगा सिंगल पूर्ण झाले. लेग बाईट्स, बॉलचा इम्पॅक्ट, डिरेक्शन जर आपण पहिला लेग स्टिकच्या बाहेर असल्या कारणाने पंचांचा हा योग्य निर्णय. हा नक्कीच रोशन पाटील सर, ज्यावेळी तुम्ही राईट आर्म राऊंड द विकेट किंवा लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करत असता त्यावेळी तुम्हाला पायचीतचं अपील किंवा पंचांकडून ते अपेक्षित असणं, तुम्हाला जे यश मिळणं ते फार कमी टक्क्याने असतं. 70 वर 2 आहेत. अक्षय पवार 43 वर खेळतोय. अतिशय चांगली फलंदाजी सध्या तरी सुरू आहे. जय माता दी दिघोडे संघाची इथे मात्र ब्लाइंड स्ट्रोक मारलाय. चेंडू हवेत आहे. झेल होण्याची शक्यता. फलंदाज बाद. ओमकार गावडेने कॉल दिला की मी ही कॅच घेतोय आणि त्याने मात्र काय कॅच पकडलाय. अनिकेतला त्याने थांबवलं. हे महत्वाचं आहे.
कम्युनिकेशन तुमच्यामध्ये कॉलिंग महत्वाचं आहे. फील्ड पोझिशनमध्ये असताना आउटफील्डला अनिकेतला त्याने थांबवलं आणि विकेट मिळाला अमितचा. हा तिसरा धक्का असेल बॅटिंग करत असताना. जय माता दी दिघोडे रिबेस टीमला एका बाजूला धावा येतात, दुसऱ्या बाजूला विकेटही मिळतात. नवीन खेळाडू मैदानाकडे चालले त्या ठिकाणी. इन ॲट नंबर 5 5व्या क्रमांकावरती किशोर घरातला पण जाताना पाहता. वन ऑफ द लिजन 40+ मास्टर सध्या आहेत. मग अशी चर्चा आमची झाली तर किशोर गरज, संदीप पाटील, दिनेश दादा बंडा या खेळाडूंकडे पाहिलं की वाटत नाही हे 40+ आहेत. दमदार खेळाडू आहेत आणि बरोबर 5व्या क्रमांकावरती एक अनुभवी खेळाडू मैदानाकडे चला. जिथे संघाची परिस्थिती आपण जर पाहिली तर 3 खेळाडू बाद 70 धावा. हा नक्कीच शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत या सत्रामध्ये. अशा वेळेला एक अनुभवाची साथ अक्षय पवारच्या जोडीला असणं गरजेचं आहे. अक्षय पवार जरी वैयक्तिक 43 धावांवर खेळत असला तरी सुद्धा किशोर घरात ज्याचा काळ तुम्ही पाहिलाय, मी पाहिलाय, उमेदीचा काळ, आणि त्या उमेदीच्या काळामधली फलंदाजी जर त्याने आठवली आणि त्याच पद्धतीने जर केली तर 90+ तर नक्कीच. अतिशय आक्रमक असा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. किशोर पायात टाकलाय बघा, काय सन्मान दिला बॉलला. परफेक्ट यॉर्कर होता असं म्हणतो ना, जडमेट आली विकेट आणि त्याला सन्मान देत असताना ऑन ड्राईव्ह त्या ठिकाणी होता. 1 मिळाली आणि सध्या सगळ्यात महत्वाचं आपण जर पाहिलं अक्षयला स्ट्रायकिंग एंडवरती आणलंय किशोरने, हे देखील महत्वाचं राहील. यालाच म्हणतात ना अनुभव. अनुभव तुम्हाला काय शिकवतो? जो चांगला खेळतोय त्याला जास्तीत जास्त चेंडू खेळण्याची संधी द्या आणि त्या संधीचं त्याला सोनं करता येईल असं तुम्ही स्वतः पहा. सिंगल घेत असताना एंड बदलला अक्षय पवारला. स्ट्राईक एंड वर त्याला स्वतः 13 मध्ये 43 वरती खेळतोय. अर्धशतक बनवण्याची एक नामी संधी आता अक्षय पवारकडे. रायगड प्रीमियर लीग मध्ये खरं तर अक्षय पवार देखील नेहमी चर्चेमध्ये राहिला. तोही बराच वेळा कॅप्टनच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाला, परंतु यंदा आयकॉनच्या भूमिकेमध्ये असताना आयकॉनिक फलंदाजी तो सध्या मैदानामध्ये साकारतोय. चांगली भूमिका साकारत असताना लॉंग रनअप बॉलिंग मार्कमध्ये आहेत. पुन्हा एकदा नितीन धुळे हे खेळाडू 4 मध्ये फक्त 7 धावा त्याने खर्च केल्या. पहिला बॉल षटकार, त्यानंतर कमबॅक त्रिफळा उद्ध्वस्त. बॉल स्विंग झाला. यष्टांचा वेध घेत असताना फर्निचर डिस्ट्रॉइड. बिग विकेट डाऊन. मोठा धक्का या ठिकाणी दिलाय दिघोडे संघाला नितीन धुळेने. परंतु जाता जाता 43 धावांची स्फोटक इनिंग जी आपण पाहिली अक्षय पवार कोणती आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या अक्षयच्या इनिंग साठी. तर मित्रमंडळ करळ याचे संस्थापकीय अध्यक्ष म्हणून ज्यांना आपल्या गावामध्ये करळचा राजा स्थापित केला असे सन्माननीय देवेंद्रजी तांडेल यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं आपण या स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून स्वागत करत आहोत.